सर्वांना शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. 6:15 6:30 होत आलेत जवळजवळ. आणि बाहेर बघा, बाहेर अगदी अंधार होत चाललेला आहे. आता इथे आमची रोड लाईन जी माझ्या दारातच आहे ती बऱ्याच वर्षापासून बंद आहे, त्यामुळे एकदम अंधार होतो. संध्याकाळची वेळ झाली की आपल्या गृहिणींना सर्वांना जेवण बनवायचं असतं. जेवणासाठी आज घेवड्याच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्या साफ करायच्या होत्या, कारण दुपारचा वेळ हा व्हिडिओ करण्यात जातो. त्यामुळे संध्याकाळी अशी भाजी कधी मोडायची असेल तर त्यावेळेला मोडायला घ्यायला लागते. त्याचबरोबर ओम संध्याकाळचा अभ्यासाला बसला बघा. आज ट्युशन नव्हतं, त्यामुळे संध्याकाळची जी तयारी होती अभ्यासाची ती लवकर लवकर करायला घेतली. ओम लवकरच अभ्यासाला बसला आणि अभ्यास थोडासाच आज होता, कारण एक दिवस आधी त्याच्या स्कूलमध्ये काही खेळ होते, त्या खेळांमध्ये भाग घेतलेले आणि अभ्यास थोडासा कमी होता. आता शेंगा मोडायला सुरुवात केली आणि शेंगा मोडायला सुरुवात केली तितक्यात मिस्टर घरात होते, म्हणून त्यांनीच हा थोडासा व्हिडिओ शूट केला. कारण कसं असतं ना, ब्लॉग शूटिंग करायचे सांगितले तर अजून कोणीतरी पाहिजे असतं आणि आपल्या स्वामी प्रचिती 24 या चॅनलवर मी स्वतःच शूट करत असते. परंतु आता हा चॅनल जो नवीन चालू केलेला आहे, ह्याच्यावर मात्र मला थोडीशी मेहनत करावी लागते जास्त. म्हणजे कोणीतरी असेल तर बरं वाटतं शूटिंग करायला, नाही तर स्वतःच करावं लागतं. आता इथे आहे ना, संध्याकाळची वेळ झाली की लवकर लवकर जेवण करायचं, कारण का रात्रीचं जेवायला उशीर व्हायला नको. त्यामुळे आता कांदा बटाटा वगैरे व्यवस्थित चिरून घेतलेला आहे. आमच्या इथे शाकाहारी भाजीत बटाटा जातोच. तुमच्या इकडे जातो का मला नक्की सांगा. आता इथे मी स्टीलचा कुकर, तेल घातलं, थोडंसं गरम झाला, तेल घातलं, जिरं मोहरी घातली आणि लगेच कांदा फोडणीला घातला. अगदी साधीच अशी मी भाजी बनवते. फार काही मसाले किंवा अख्खे मसाले ह्या जास्तीचा काही वापर करत नसते, कारण रोजच्या खाण्यात ह्या साध्या भाज्या खाल्ल्याच बऱ्या, कारण हेल्दी असतात आणि जास्त मसाले हे शरीराला चांगले नसतात. त्यामुळे अगदी मीडियम तिखट आणि तेलकट असं घरात जेवण बनवत असते मी. घरातलं जेवण मीच बनवत असते, त्यामुळे अगदी सर्व काही प्रमाणशीर असतं आणि तेलकट आणि तिखट जास्त पोटात जाणार नाही ह्याची काळजीसुद्धा मी घेत असते. त्यामुळे हे जे मसाले आहेत, हे मसाले घातलेत. आता हा जो मसाला आहे, तुम्ही म्हणाल तर हा मसाला आमचा वर्षभराचा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात अख्खे मसाले वगैरे घालूनच आम्ही मिरची कुटत असतो. त्यामुळे वेगळे काही मसाले जिरं पावडर, धना पावडर अशी घालावी लागत नाही. सर्व त्यातच असतं. त्यामुळे आणि रंग असा सुरेख असतो. हा आमचा आगरी मसाला आहे. पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे. त्यामुळे अशा सर्व मसाल्यांमध्ये ही जी घेवड्याची भाजी आहे, ही भाजी ठेवते. आता ह्याच्यात थोडेसे तुरीचे गोळे घातलेत, कारण भाजी थोडी कमी होती आणि घरात आम्ही चौघं जरी असलो, सासूबाई, मी, माझा मुलगा आणि मिस्टर, तरी पण भाजी ही सासूबाई थोडी कमी खातात. परंतु ओम आणि ओमचे बाबा ह्यांना थोडीशी भाजी जास्त लागते. त्यामुळे भाजी कुठलीही घरात अर्धा किलो हवी असते, पाव किलोमध्ये काहीच होत नसतं. त्यामुळे दोन्ही भाज्या मी एकत्र केल्यात, म्हणजे तुरीचे थोडेसे गोळे निघाले आणि थोड्याशा ह्या ज्या घेवड्याच्या शेंगा आहेत त्या, एक बटाटा घातला, टोमॅटो, कांदा आणि अगदी थोडंसं पाणी घातलं. कारण रात्री भाकरी आणि भाजी हे 2च वस्तू असतात जेवायला, 2च पदार्थ असतात. त्यामुळे भाजी ही थोडीशी सुक्की अशी झाली तर चांगलं असतं. ह्या स्टीलच्या कुकरची मला इतकी साथ आहे ना, फटाफट भाजी होते. अगदी थोड्याशा आधी मी कुकर ओपन केलेला आणि थोडासा हलका गरम मसाला घातला होता आणि ते काय तुम्हाला दाखवलं नव्हतं. आणि नंतर कुकर उघडून पाहिला तर छान भाजी झाली होती. आता हे जे डोसे आहेत हे आमचे पारंपरिक आहेत. म्हणजे सकाळी नाश्त्यापासून रात्री जेवणापर्यंत हे डोसे आमच्या आगरी लोकं खात असतात. आणि ही जी भाकरी आहे, ह्याला आम्ही भाकरी म्हणतो, तुम्ही डोसे म्हणत असाल. तर आता आपल्या चॅनलला असे छोटे छोटे ब्लॉग पाहण्यासाठी, मिनी ब्लॉग पाहण्यासाठी नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हिरवा निसर्ग ब्लॉग ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सांगा आम्हाला माझे छोटे छोटे मिनी ब्लॉग किंवा माझ्या काही रेसिपी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. तुम्हाला असे ब्लॉग पाहायला आवडतील का? तर मला नक्कीच कमेंट करा आणि ह्यासुद्धा चॅनलला नक्कीच सपोर्ट करा, जसं स्वामी प्रचिती 24 या चॅनलला तुम्ही सपोर्ट करता. धन्यवाद.